नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सायन्स कॉन्सेप्ट अकॅडमी तर्फे तुमचं स्वागत आहे. आपण आता थिअरीज ऑफ इव्होल्यूशन बघणार आहोत. मागच्या व्हिडिओत आपण प्रूफ्स और एव्हिडन्सेस ऑफ इव्होल्यूशन पाहिलं होतं. तर थिअरीज ऑफ इव्होल्यूशन मधले सगळ्यात पहिली थिअरी आहे, महत्वाची थिअरी, डार्विन्स थिअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. तर डार्विनचं पूर्ण नाव आहे चार्ल्स रॉबर्ट डार्विन आणि त्याचं पिरियड आहे 1809 to 1882. तर डार्विन्सनी जो थेअरी सांगितली त्याला नॅचरल सिलेक्शन थेअरी म्हणतात. त्याचं कारण आहे, त्याचं म्हणणं आहे की ड्यू टू नॅचरल सिलेक्शन इव्होल्यूशन इज रिस्पॉन्सिबल. सो द स्टेटमेंट गिवन हिअर इज दॅट ही प्रपोज दॅट प्रिन्सिपल ऑफ नॅचरल सिलेक्शन is responsible for the evolution. मग नॅचरल सिलेक्शन काय आहे ते आपण पुढे बघणारच आहोत. मग दुसरं स्टेटमेंट आहे, त्याचं दुसरं म्हणणं असं आहे, ही शोड इन हिज थेअरी दॅट ऑल द स्पेसीज ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम हॅव बीन ग्रॅज्युअली इव्हॉल्व्ड ओव्हर पिरियड ऑफ थाउजंड्स ऑफ इयर्स फ्रॉम कॉमन अँसेस्टर. जसं इव्होल्यूशन नॅचरल सिलेक्शन, इव्होल्यूशनसाठी नॅचरल सिलेक्शन रिस्पॉन्सिबल आहे, तसंच जे आज इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या स्पेसीज आपल्याला अर्थवर दिसतात त्या इव्हॉल्व्ह होण्यासाठी थाउजंड्स ऑफ इयर लागलेले आहेत आणि त्यांचं जे ओरिजिन आहे, अँसेस्टर आहे, ते कॉमन आहे असंच त्याच्या थेअरीतून त्यांनी एक्सप्लेन केलंय आणि त्याचं एक्सप्लेनेशन आता आपण बघणार आहोत, जे की त्यांनी त्याच्या ओरिजिन ऑफ स्पेसीज या बुकमध्ये लिहिलेलं आहे. तर त्याचे आपण काही 5 महत्वाचे पॉइंट्स आहेत ते आता इथे बघू. त्यानुसार मी थेअरी तुम्हाला एक्सप्लेन करते. डार्विन थेअरी ऑफ नॅचरल सिलेक्शन. द नेम ऑफ बुक इज ओरिजिन ऑफ स्पेसीज. द फर्स्ट पॉइंट गिवन इन हिज थेअरी इज दॅट ओव्हर प्रोडक्शन ऑफ ऑफस्प्रिंग. The point given in our textbook is that it is all living organism reproduce prolifically. याचाच अर्थ की लिव्हिंग ऑर्गॅनिझम जेव्हा रिप्रोडक्शन करतात तर त्यांची संख्या अबंडंट असते, म्हणजे खूप जास्त असते, की त्याच्या लाईफ टाईम मध्ये 1-2 असं पुढचे प्रोजेनीज रिप्रोड्यूस केले किंवा ऑफस्प्रिंग तेवढे कमी केले तसं होत नाही. अगदी जे जीवांचा लाईफ स्पॅन खूप थोडा आहे ते तर लाखोनी सुद्धा रिप्रोड्यूस होतात. त्याचं कारण असं आहे की रोजच्या स्ट्रगलमध्ये किंवा जगताना बरेचदा काही जीव संपतात. मग त्याची पिढी जी आहे, त्याची लाईफ, त्याची जी पिढी आहे, ती स्पेसीज आहे, ती पुढच्या कंटिन्युअस राहायला पाहिजे, यामुळे त्यांनी ते ओव्हर प्रोडक्शन करतात असं डार्विनचं म्हणणं आहे. दुसरा पॉइंट आहे स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स. एक्झिस्टन्स म्हणजे अस्तित्व, स्ट्रगल म्हणजे संघर्ष, अस्तित्वासाठी करावा लागणारा संघर्ष. तर डे टू डे लाईफ मध्ये जशी आपल्याला शाळेत तुम्हाला कॉम्पिटिशन अभ्यासाची किंवा इतर ठिकाणी आपण बघतो, तर हे जे स्ट्रगल आहे ते जगण्यासाठीच आहे, अस्तित्वासाठी आहे. तर या कॉम्पिटिशन मध्ये 3 गट आपल्याला दिसतात, ते आपण पुढे बघणारच आहोत. मग ह्या स्ट्रगल मधून वाचताना बरेच जीव स्वतःचा जीव पण गमावू शकतात. त्या कारणासाठीच कदाचित निसर्ग खूप मोठ्या प्रमाणात रिप्रोडक्शनची संधी लिव्हिंग ऑर्गॅनिझमला देतो का काय असं त्याला वाटतं. आता हे संघर्ष कोणत्या कोणत्या प्रकारचे आपण पाहू. हे 3 प्रकारचे संघर्ष. एक इंट्रास्पेसिफिक स्ट्रगल, सिमिलर काइंड ऑफ ऑर्गॅनिझम, सारख्याच प्रकारच्या जीवांमध्ये असलेला संघर्ष. माणसातला संघर्ष तुम्हाला माहितीच. माणसाला अन्न, वस्त्र, निवारा, आज तर बऱ्याच कॉम्पिटिशन आहेत आपल्या माणसाच्या जगण्यामध्ये. मग या कॉम्पिटिशन मधून जो काही कोण ताकदवर असेल किंवा जो कॅपेबल असेल किंवा जो स्वतःत काहीतरी वेगळी क्वालिटी निर्माण करेल तो जगतो, बाकीचं मग ते मागे पडतात. हे माणसांचं झालं. पण
निसर्गता फक्त माणूसच पृथ्वीवर नाहीये, वेगवेगळ्या वनस्पती, झाडं, किडा, मुंगी, वेगवेगळे जीव आहेत. पण हा संघर्ष जो आहे ज्याच्या त्याच्या स्पेसिस, म्हणजे मांजरीच्या गटातला मांजरीशी, कुत्र्याच्या गटातला कुत्र्याशी, माणसाचा माणसाशी, वृक्षांचा वृक्षांशी, किड्यांचा किड्यांशी, तेही त्याच्या त्याच्या स्पेसिसमध्ये. कारण ते सगळे झगडताना अन्नासाठी आणि संरक्षणासाठी झगडतात आणि स्वतःचा जीव जगण्याचा प्रयत्न करतात. दुसरा संघर्ष जो आहे तो इंटरस्पेसिफिक स्ट्रगल. इथे एकाच जमातीचे नाहीये, तर एकाचा दुसऱ्याशी, बिटवीन डिफरंट टाईप ऑफ ग्रुप्स. एक्झाम्पल दिले कार्निवोरस टू लोअर ॲनिमल. जे मांसभक्षक प्राणी आहेत त्यांचा जे शाकाहारी प्राणी आहेत त्यांच्याशी संघर्ष होतो, आणि त्याच्या जगण्यातून जे मांसभक्षक प्राणी आहेत त्यांची संख्या, जर लोअर ॲनिमल्स जास्त असतील तर मग त्यांना खाण्याची संधी जास्त मिळते आणि ते जगतात. पण जर लोअर ॲनिमलची संख्या जास्त झाली आणि तर मांसभक्षक प्राण्यांना भरपूर अन्न मिळू शकतं. पण त्याच्यामुळे, आणि इकडे कार्निवोरस वाढले तर त्यांना खाण्यासाठी लोअर ॲनिमल त्यांचा जीव जाऊ शकतो. असं हा एकमेकांचा फूड चेन मधला पण संघर्ष आहे. आणि या संघर्षातून जे जगतात ते जगले, हा स्ट्रगल. तिसरा स्ट्रगल निसर्गाशी आहे. आता आज आपण सगळ्या पूर्ण पृथ्वीवरची मानवजात कोविड-19 या कोरोना व्हायरस जो आहे त्याच्याशी संघर्ष करून जगण्यासाठी स्ट्रगल करतो. हा एक प्रकारचा बायोलॉजिकल एन्व्हायरमेंटल स्ट्रगलच आहे. मग याच्यात आता हा इथल्या पॉइंटमध्ये त्याचा उल्लेख नाही. इथे आपण आतापर्यंत ह्याच्या आधी अनुभवलेले संघर्ष येते. एक्सेस ऑफ हीट, प्रमाणापेक्षा जास्त उष्णता, त्याच्यात तावून सुलाखून निघून जगायचं. गरमी सहन नाही झाली तर संपले. मग दुष्काळ, थंडी, त्याच्यानंतर ह्युमिडिटी, मॉइश्चर, कशाचंही अति झालं त्याची ती माती होते. सो ड्यू टू दॅट अति, मेनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम कॅन बी पेरिश. इफ दे आर स्ट्रॉंग दे कॅन स्ट्रगल अँड लिव्ह देअर लाईफ. या प्रॉब्लेमच्या व्यतिरिक्त लाइटनिंग, अर्थक्वेक, व्होल्कॅनिक इरप्शन यासारख्या नॅचरल कॅलॅमिटीजमुळेच बरेच जीव एका क्षणात अनेक जीव व्हॅनिश होत असतात. सो या 3 प्रकारच्या संघर्षामधून इंट्रास्पेसिफिक, इंटरस्पेसिफिक आणि एन्व्हायरमेंटल स्ट्रगल मधून जे फिटेस्ट आहेत ते नेचर त्यांना सिलेक्ट करतं आणि मग ते सर्व्हाइव्ह होतात. आता पुढचा तिसरा पॉइंट आपला आहे तो सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट. मग आता आपण पाहिलं की खूप मोठ्या प्रमाणात अबंडंट ऑर्गॅनिझम प्रोड्यूस झाले. त्यात वेगवेगळ्या संघर्षातून ते बाहेर पडून चांगल्या पद्धतीने जगले. आणि हा जो संघर्ष आहे तो ते करताना ते फिट होतात. मग ते फिटेस्ट असतात म्हणजे काय असतं, तर ते फिटेस्ट असतात म्हणजे त्यांनी स्वतःत इसेन्शियल मॉडिफिकेशन करून घेतलेले असतात. अवतीभोवतीच्या परिस्थितीशी जगण्यासाठी ते स्वतः बदल करतात, मॉडिफिकेशन करतात आणि ते सस्टेन होतात. नाहीतर मग बाकीचे पेरिश होतात. अशा पद्धतीने आपण हा तिसरा पॉइंट पाहिला. हे जे मॉडिफिकेशन होतं नेचरचं, व्हेरिएशन, इट इज सॉर्टेड आउट नॅचरली बाय दॅट ऑर्गॅनिझम इज कॉल्ड एज अ फिटेस्ट. आता फिटेस्ट म्हणजे काय, मग ज्यांनी संघर्षातून बाहेर पडताना स्वतः ड्यू टू दॅट atmosphere or condition that living organism change or modify, that will be live. Otherwise, it can be perish. So that person is that living organism is called as a fittest. But the variations or modifications are not purposefully by other living thing. It is done naturally. So
that naturally word is very important. So it is the fittest. So next fourth point is that variation and heredity. During the struggle or a competition, every organism tries to become better adapted than others by utilizing resources. ही कॉम्पिटिशन पण आपल्याला माहितीच आहे. आपल्या शाळेत वर्गात तुम्ही इतरांपेक्षा आपल्याला जास्त जमलं पाहिजे, चांगले मार्क मिळाले पाहिजेत असं बघता, तसं निसर्ग तेच करतो की एव्हरी ऑर्गॅनिझम ट्रायज टू बिकम बेटर अडॉप्टेड दॅन अदर. मग हे करताना काय करतात ते बाय युटिलायझिंग रिसोर्सेस. त्यांच्यासाठी जे जे अवेलेबल रिसोर्सेस आहेत ते प्रॉपर पद्धतीने युटिलाइज करतात. मग ज्यांनी उत्तम पद्धतीने युटिलाइज केलं आणि तो मग फिट झाला, मग त्याच्यात ते मॉडिफिकेशन येतं आणि मग तो in this way variation is arises in that living organism and it is inherited in progeny. Then it is inherited in next generation, that is called a progeny. So the next point is that origin of species. Well adapted sustaining organism reproduce much more offspring and in turn produce new species having specific characters. These are new species. So, due to using or utilizing good resources, that organism well adapted and sustain in for the life. That organism reproduce more and more, and there is a formation of new species. In this way, with the help of these 5 points, we explain, or Darwin explained the origin of species. अर्थवर स्पेसिस कशा निर्माण झाल्या हे डार्विननी सांगण्याचा अशा पद्धतीने प्रयत्न केला. नंबर 1, प्लोरिफिकली जास्तीत जास्त प्रमाणामध्ये लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस करायचे. त्याच्यानंतर त्यांच्यातला जो संघर्ष आहे वेगवेगळ्या प्रकारचा स्ट्रगल झाल्यानंतर जो फिट आहे तो स्वतः जगेल. ते होताना तो परिस्थितीनुसार मॉडिफिकेशन करेल, मॅक्झिमम रिसोर्सेस युटिलाइज करून बेटर अँड बेटर अडॅप्टेशन करेल आणि मग तो जगणार. ते जगल्यानंतर ते व्हेरिएशन त्याच्या पुढच्या पिढीत अराईज होणार, इनहेरिट होणार आणि मग ती पिढ्या ते ऑर्गॅनिझम खूप मोठ्या प्रमाणात रिप्रोड्यूस होऊन अनेक प्रकारच्या नवीन स्पेसीज तयार होत असतात. इट इज अ ओरिजिन ऑफ स्पेसीज. आपण बघतो की अडॉप्टेशन आणि हे इव्होल्युशन हे दोन्ही एकमेकांचे जोडलेले भाग आहेत. अडॉप्टेशनचा चॅप्टर आपण 7वीला पाहिलाच आहे की पाण्यात राहणारे जीव कसं स्वतःत योग्य तो बदल करतात, वाळवंटातले प्राणी वनस्पती स्वतःत कसा बदल करून घेतात, किंवा टेरेस्ट्रियल अॅनिमल प्लांट कसं बदल करतात. आपण हे सगळं कमळाचं, कॅक्टसची ही सगळी उदाहरणं त्याविषयी शिकली आहेत. इट इज रिलेट टू द इव्होल्युशन. Darwin explained origin of new species, but there are some objections of a Darwin theory. So first point is that natural selection is not the only factor responsible for evolution. So in the earth, many evolutions are occurred or happened. But according to the scientists, there are another ways with the help of that evolution is occurred. That is mutation or use or disuse theory. But Darwin is not explained, or according to Darwin, natural selection is the factor responsible for evolution. But other than natural selection, there are many factors. Okay. The next point is that Darwin did not mention any explanation about useful and
युजलेस मॉडिफिकेशन. तर आपण आता पहिल्या पॉइंटमध्ये असं पाहिलं होतं की नॅचरल सिलेक्शन हा इव्होल्युशनचा फॅक्टर जसा आहे तसा इतर पण काही फॅक्टर आहेत की ज्याच्यामुळे इव्होल्युशन घडतं, ते डार्विनच्या थेअरीत एक्सप्लेन नाहीये. तसंच जे मॉडिफिकेशन होतं त्यात काही युजफुल आणि काही युजलेस मॉडिफिकेशन आहे. जर त्या व्यक्तीला किंवा सजीवाला जगायचंय म्हणून त्यांनी उत्तम अडॉप्टेशन करताय, तर मग ते युजफुल मॉडिफिकेशन असलं पाहिजे होतं. पण काही युजलेस पण मॉडिफिकेशन होतं. बट इन डार्विन थेअरी देर इज नो एक्सप्लेनेशन अबाउट युजफुल अँड युजलेस modification. Just he said that thing is happened, but he unable to explain all these points. Third point is that there is no explanation about slow change and abrupt change. When evolution occurred, some animals evolved. It required lot of time. That is, the changes are very slow. But in some organisms, it is very abrupt or very fast. So, why this? The reason cannot be given by the Darwin. So, these three are the objects of the Darwin's theory. Next, this is the Darwin theory is completed. Next theory is a Lamarckism. So, Jean-Baptiste Lamarck is a scientist who explained the Lamarckism. The period of him is 1744 to 1829. He proposed the main 2 points are that according to him, the activities of the organisms are responsible for their evolution. एखादा सजीव त्याच्या रोजच्या जीवनात डे टू डे लाईफमध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज करतो त्या ऍक्टिव्हिटीमुळे गरजेनुसार त्याच्यात जो बदल होतो याच्याने इव्होल्युशन होतं असं लॅमार्क सांगतो. हे सांगताना त्यांनी प्रिन्सिपल ऑफ यूज अँड डिसयूज आणि ॲक्वायर्ड इरिटन्स असे 2 प्रिन्सिपल सांगितलेले आहेत. सो यूज अँड डिसयूज ऑफ ऑर्गन्स अँड थेअरी ऑफ इनहेरिटन्स or ancestry of acquired inheritance. हे जे points आहेत, it is known as a Lamarckism. So what Lamarck said, we have to now take in consideration. आता आपण त्याचं म्हणणं काय ते मी एक्सप्लेन करते. According to his theory, every living organism tries to evolve during its lifetime. आपण डार्विनमध्ये काय पाहिलं, डार्विनच्या थेअरीत काय पाहिलं होतं की लॉंग स्पॅन लागतो थाउजंड्स ऑफ इयर इव्होल्युशनसाठी. इथं यांचं म्हणणं काय आहे की एव्हरी लिव्हिंग ऑर्गॅनिझम ट्रायज टू इव्हॉल्व ड्युरिंग इट लाईफ टाईम. त्याच्या लाईफ टाईम मध्ये ते घडतं. इट ॲक्वायर सर्टन कॅरेक्टर्स थ्रू ॲडॉप्टेशन अँड मॉडिफिकेशन. तर त्याचे काही कॅरेक्टर्स ॲडॉप्टेशन आणि मॉडिफिकेशन येतात, पण ते त्या लाईफ टाईम मध्ये असतात. अँड दीज कॅरेक्टर्स आर पास थ्रू द नेक्स्ट जनरेशन. आणि मग हे जे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत ते पुढच्या जनरेशनला पास होतात. मग आता हे जे बदल होतात इट इज डिपेंडिंग अपॉन द ऍक्टिव्हिटीज ऑर लेझीनेस ऑफ द ऑर्गॅनिझम दीज चेंजेस ऑकर. एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम जे बॉडी पार्ट किंवा ज्या गोष्टी यूज करतो, ऍक्टिव्हिटीज करतो, त्याच्यानुसार किंवा लेझीनेस यूज करत नाही त्याच्यानुसार त्या ऑर्गॅनिझम मध्ये बदल घडत असतो. ते कसं आहे ते आता त्याचे 5 एक्झाम्पल आपण बघणार आहोत यूज आणि डिसयूजचे. पहिले एक्झाम्पल आहे फॉर सेव्हरल जनरेशन जिराफ extended the neck for browsing on leaves from height. Due to such an extension of neck, giraffe became long-necked. It is use. The picture is given in our textbook on the page number 8. Giraffe neck is extended continuously. That's why it become long. It
happened that there is a lot of population of giraffe and the lower sides plants leaf are scarce. तर ते खूप कमी होऊन गेले. मग ते विरळ झाले. त्यांचं पोट भरण्यासाठी मग प्रत्येक जण मान उंच उंच करून खायचा प्रयत्न करू लागला आणि त्या कंटिन्युअस मान उंच करून लिव्स ब्राउझिंग केल्यामुळे त्यांच्या मानेची हाईट वाढली असं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे. Therefore, according to him, giraffe become long-necked. It is using of that neck, long neck. Second point is that due to frequent hammering movement, shoulder of iron smith become very strong. लोहार जो असतो तो टणक असा लोखंडाला ठोकून ठोकून वेगवेगळ्या वस्तू बनवतो. मग ड्यू टू कंटिन्युअस हॅमरिंग ही शोल्डर बिकम स्ट्रॉंग. म्हणजे काय की त्याने ते खूप वापरलं, यूज केलं आणि त्याच्यामुळे त्याच्या शोल्डरचे जे मसल्स आहेत ते सतत वापरून स्ट्रॉंग झाले. याचा अर्थ काय की जे वापरलं जातं ते स्ट्रॉंग होत असतं. तिसरं एक्झाम्पल आपल्याला पाहायचंय ते म्हणजे फ्लाइटलेस बर्ड्स लाईक इमू अँड ऑस्ट्रिच हॅव वीक विंग ॲज दे डू नॉट फ्लाय. आता बघा, इमू पण तो पाहिला, ऑस्ट्रिच पण पाहिला. दोघंही जड पक्षी आहेत. ते खूप उंच उडू शकत नाही. ते नुसते उंचावर झेप घेतात. देअरफॉर देअर विंग्स आर वीक. दे हॅव वीक विंग्स. त्यांचे जे विंग्स आहेत ते अशक्त आहेत, जास्त तर ताकद नाहीये, म्हणून ते खूप उडू पण शकत नाही. त्याचं कारण काय की ते उडत नाहीत म्हणून ते स्ट्रॉंग नाहीये. जर ती एखादी गोष्ट आपण वापरत असू तरच ती स्ट्रॉंग बनत जाते. आपण मग ती सतत वापरली म्हणजे जो वापरतो ते स्ट्रॉंग होत जातो. आता चौथा पॉइंट आहे, ड्यू टू वॅडिंग अँड स्विमिंग इन वॉटर द हिंड लिम्स ऑफ aquatic birds such as swan and duck become fitter for such mode. आता ह्या चौथ्या एक्झाम्पल मध्ये यूज आहे की जे ॲक्वॅटिक बर्ड्स आहेत, स्वॅन किंवा डक म्हणजे हंस बदकासारखे प्राणी पक्षी, ते पाण्यात पळताना त्याच्या मागच्या पायांनी वॅड करतात. म्हणजे काय करतात, पोहताना ते पायांनी पाणी पुढे लोटत जातात आणि पुढे 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 सरकत जातात. ड्यू टू दॅट कंटिन्युअस यूज इट बिकम फिटर फॉर सच मोड. अँड द लास्ट पॉइंट इज दॅट ड्यू टू बरोईंग हॅबिट स्नेक लॉस देअर लिम्स. तर त्या सापाला बिळात असं गोल गुंडाळून ठेवायचं बसायचं आणि असं सगळ्या बरोईंग हॅबिटमुळे त्याने त्याचे पाय छोटे छोटे जे काय असतील ते गमावलेले. तर इन दिस वे जे या 5 उदाहरणातून आपल्याला काय कळतं, द यूज अँड डिसयूज प्रिन्सिपल. ते स्ट्रॉंग होईल, जे डिसयूज करू ते वीक होईल. आता विद्यार्थी मित्रांनो विचार करा, तुम्ही पण काय वापरायचं आणि काय सोडायचं ते. तर अभ्यासाचा आणि अभ्यास करा, मेंदूचा वापर करा, म्हणजे ते जास्तीत जास्त युजफुल होईल आणि आपला ब्रेन स्ट्रॉंग होईल. सो आता हे जे त्याच्या लाईफ स्पॅन मध्ये जे ॲक्वायर्ड कॅरेक्टर्स आहेत, फिट ऑर नॉन फिट, म्हणजे युजफुल, युजलेस, वीक ऑर स्ट्रॉंग काय असतील ते, दॅट आर इनहेरिटेड बाय द नेक्स्ट जनरेशन, असं कोणाचं लॅमार्कचं म्हणणं आहे. पण ते म्हणणं पुढे सायंटिस्टनी खोडलंय. ते बघा पुढे, ऑब्जेक्शन ऑफ लॅमार्क. द व्ह्यूज दॅट अनयुज्ड ऑर्गन्स डिजनरेट अँड यूज वन इव्हॉल्व वॉज एक्सेप्टेड. त्यांच्या मते काय की जे खूप आपण वापरतो ऑर्गन्स ते इव्हॉल्व होतात, स्ट्रॉंग होतात, आणि जे अनयूज असतात ते डिजनरेट होतात. दॅट पॉइंट इज एक्सेप्टेड एव्हरीवेअर, बट इनहेरिटन्स ऑफ सच कॅरेक्टर्स वॉज नॉट अग्रीड बाय सायंटिस्ट. पण ते पुढच्या पिढीत इनहेरिट होतात हे मात्र सायंटिस्टने एक्सेप्ट केलेलं नाहीये. आणि दुसरा महत्वाचा पॉइंट, मॉडिफिकेशन फॉर्म आर नॉट ट्रान्सफर टू द नेक्स्ट जनरेशन. तेच की जे बदल होतात ते त्या ऑर्गॅनिझम पुरतेच असतात, त्याच्या लाईफ स्पॅन पुरते, आणि ते काही पुढच्या पिढीत ट्रान्सफर होत नाहीत असं सायंटिस्टचं म्हणणं आहे. अशा पद्धतीने आपण लॅमार्कची थेअरी पाहिली, यूज अँड डिसयूज प्रिन्सिपल आणि ॲक्वायर्ड इनहेरिटन्स.
तर हे 2 थेरीज आपण आज पूर्ण केल्या आहेत. आता स्पेसिएशन आणि ह्युमन इव्होल्युशन हे आपण पुढच्या व्हिडिओत बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास करायचा आहे, सगळं लिहून घ्यायचंय, पाठ करायचंय, लक्षात ठेवायचंय आणि ब्रेनचा जास्तीत जास्त यूज करायचा आहे, म्हणजे ते स्ट्रॉंग होईल. ओके, सो आपल्या चॅनलला तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, लाईक करा आणि अभ्यासही करा. धन्यवाद.